दमलेला बाप भाग 7 अंतिम. बापाच्या सन्मानाचा दिवस. सकाळची कोवळी किरणं अंगणात पडली होती. नेहमीप्रमाणे शरद पाटील लवकर उठले, अंगण झाडलं, तुळशीला पाणी घातलं आणि शांतपणे देवासमोर हात जोडले. आज त्यांच्या मनात वेगळीच धडधड होती. कॉलेजच्या पालक सन्मान सोहळ्याला अजून काही दिवस बाकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आपलं नाव जाहीर झाल्यापासून त्यांना स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. मुक्ता चहा घेऊन आली. काय विचार करता इतका? शरद हलकसं हसले. मुक्ता, आयुष्यभर मी दुसऱ्यांच्या कार्यक्रमात खुर्च्या मांडल्या. आज मला स्टेजवर बसायचं म्हणतायत. भीती वाटते. मुक्ताने त्यांच्या हातावर हात ठेवला. तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. देवाने आज तुमच्या आयुष्याचा हिशोब चुकता करायला सुरुवात केली आहे. शरदच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्या दिवशी निखिल ऑफिसला गेला होता. त्याचा बॉस म्हणाला, निखिल, आज तू खूप आनंदात दिसतोयस. निखिल अभिमानाने म्हणाला, सर, माझे बाबा कॉलेजच्या पालक सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे आहेत. कॉलेजमधले सगळे थोडे आश्चर्यचकित झाले. खरंच? निखिलने मोबाईलमध्ये कॉलेजचं निमंत्रण दाखवलं. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रमुख पाहुणे श्री शरद पाटील. क्षणभर ऑफिसमध्ये टाळ्या वाजल्या. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, बाबा, एकेकाळी मला तुमची ओळख सांगायला लाज वाटायची. आज तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो. सायंकाळी वैष्णवी कॉलेजमधून घरी आली. तिच्या हातात एक मोठं पॅकेट होतं. शरदने विचारलं, हे काय ग? ती हसली. उघडून बघा. शरदने पॅकेट उघडलं. आत एक सुंदर क्रीम रंगाचा कुर्ता, नेहरू जॅकेट आणि नवीन चप्पल होती. शरद दचकले. हे माझ्यासाठी? हो, पण एवढा खर्च कशाला? वैष्णवीने हसत उत्तर दिलं, आयुष्यभर तुम्ही आमच्यासाठी नवीन कपडे घेतले, स्वतः मात्र जुनेच घातले. आता नाही. शरद काही बोलू शकले नाहीत. त्यांनी फक्त कपड्यांवरून हात फिरवला. त्या स्पर्शात हजारो भावना होत्या. रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसले. निखिल म्हणाला, बाबा, आठवतंय? माझ्या 10वीच्या निकालाच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी घेत ठेवलेलं घड्याळ विकलं होतं. शरद लगेच म्हणाले, अरे, जुन्या गोष्टी कशाला काढतोस? निखिलचा आवाज भरून आला. त्या दिवशी मला कळलंच नव्हतं. मुक्ता शांतपणे म्हणाली, त्या दिवशी घरात पैसे नव्हते. तुझ्या कॉलेजची फी भरायची होती. म्हणून तुझ्या बाबांनी त्यांच्या लग्नात मिळालेलं एकमेव घड्याळ विकलं. निखिलच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. बाबा, मला का नाही सांगितलं? शरद हसले. सांगितलं असतं तर तू शिकला असतास का? मुलांच्या स्वप्नांसमोर बापाच्या वस्तूंची किंमत नसते. निखिलला स्वतःवर राग आला. तो उठला आणि बाबांच्या पायाशी बसला. मला माफ करा बाबा, मी किती चुकीचा होतो. शरदने त्याला लगेच उचललं. बाळा, बाप मुलांवर राग धरत नाही, कारण त्याचं प्रेम कधीच अटींवर नसतं. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. मुक्ता आणि वैष्णवीचे डोळेही पाणावले. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कार्यक्रमाच्या तयारीला जोर आला. अनघा मॅडम प्रत्येक गोष्ट स्वतः पाहत होत्या. सभागृह फुलांनी सजवलं जात होतं. मंचावर मोठा फलक लावला होता, आदर्श पालक सन्मान सोहळा. त्याखाली प्रमुख पाहुणे श्री शरद पाटील. तेवढ्यात प्राचार्य आले. अनघा मॅडम, एक आनंदाची बातमी आहे. काय सर? या कार्यक्रमाला जिल्हाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. अनघा मॅडम आनंदाने म्हणाल्या. मग तर शरद काकांचा सन्मान आणखी मोठा होईल. दुसरीकडे शरद त्यांच्या खोलीत एकटे बसले होते. समोर आरसा होता. त्यांनी नवीन कुर्ता हातात घेतला. आरशात स्वतःकडे पाहत ते हळूच म्हणाले, आई, बाबा, तुम्ही असता तर किती आनंद झाला असता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तेवढ्यात मुक्ता मागून आली. तिने अलगद त्यांचे अश्रू पुसले. आज रडायचं नाही. शरद हसत म्हणाले, हे दुःखाचे नाहीत ग, हे आयुष्यभराचं समाधान आहे. पण त्या आनंदाच्या क्षणीच दारावर जोरात टकटक झाली. निखिलने दार उघडलं. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. त्याने शांतपणे विचारलं, इथे शरद पाटील राहतात का? हो. तो माणूस घरात आला. त्याने फाईल टेबलवर ठेवली आणि म्हणाला, शरदची 20 वर्षांपूर्वीची एक गोष्ट आज पूर्ण करायला मी आलो आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. शरदच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीचं झालं. त्यांनी त्या माणसाला ओळखल्यासारखं पाहिलं आणि त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, तू इथे?
त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. कॉलेजमध्ये त्या दिवशी वेगळंच वातावरण होतं. प्रत्येक विद्यार्थी आपापलं भाषण तयार करत होता. कोणी मोबाईलमध्ये मुद्दे पाहत होतं, कोणी वहीत शेवटच्या वेळेस वाचत होतं. पण शरद मात्र शांतपणे एका बाकावर बसले होते. त्यांच्या हातात वही होती. त्यात फक्त 2च ओळी लिहिल्या होत्या. बाप कधी स्वतःसाठी जगत नाही. त्याचं संपूर्ण आयुष्य मुलांच्या उद्यासाठी असतं. अनघा मॅडम वर्गात आल्या. आज प्रत्येकजण मनापासून बोलेल. पुस्तकातलं नाही, आयुष्यातलं सांगा. एका मागून एक विद्यार्थी बोलू लागले. कुणी आईबद्दल बोललं, कुणी मित्राबद्दल, कुणी अपयशातून घेतलेल्या धड्याबद्दल. शेवटी मॅडम म्हणाल्या, आता शरद काका. शरद हळूहळू उभे राहिले. त्यांच्या हातातली वही बंदच होती. ते व्यासपीठाजवळ गेले. काही क्षण शांत उभे राहिले. संपूर्ण वर्ग त्यांच्याकडे पाहत होता. ते हळू आवाजात बोलू लागले, आज मी पुस्तकातलं काही सांगणार नाही. मी फक्त एका बापाचं मन सांगणार आहे. वर्गात शांतता पसरली. लहानपणी मुलगा पहिल्यांदा चालायला लागतो तेव्हा बाप त्याचा हात धरतो. पण एक दिवस मुलगा मोठा होतो आणि बापाचा हात सोडून स्वतः चालायला लागतो. शरदचा आवाज थरथरू लागला. त्या दिवशी बाप दुःखी होत नाही, कारण त्याला माहिती असतं आपलं बोट सोडून मुलगा आयुष्य पकडतोय. वर्गातील अनेक विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. बाप नवीन कपडे स्वतःसाठी घेत नाही, पण मुलाच्या वाढदिवसाला नवीन कपडे आणल्यावर त्याला सर्वात मोठा आनंद होतो. तो स्वतः आजारी असला तरी मुलाला ताप आला की रात्रभर जागतो. त्याच्या खिशात 100 रुपये असले तर तो 90 रुपये घरासाठी खर्च करतो आणि उरलेल्या 10 रुपयात स्वतःचं समाधान शोधतो. शरदच्या डोळ्यात अश्रू आले. लोक म्हणतात बाप रडत नाही, पण खरं सांगू का, बापही रडतो. फक्त तो मुलांसमोर रडत नाही. हे ऐकताच वर्गात बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अनघा मॅडम ही डोळे पुसत होत्या. शरद पुढे म्हणाले, माझी 2 मुलं आहेत. त्यांच्यासाठी मी काही मोठं केलं असं मला वाटत नाही. प्रत्येक बाप जे करतो तेच मी केलं. पण आज तीच मुलं माझा हात धरून मला पुन्हा शिकायला घेऊन आली. त्यांचा आवाज भरून आला. आज मी विद्यार्थी आहे कारण माझ्या मुलांनी मला पुन्हा स्वप्न पाहायला शिकवलं. संपूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्या टाळ्यांपेक्षा अनेकांच्या डोळ्यांतले अश्रू जास्त बोलत होते. अनघा मॅडम व्यासपीठावर आल्या. त्या म्हणाल्या, आज शरद काकांनी भाषण नाही केलं, आज त्यांनी आयुष्य शिकवलं. कार्यक्रम संपल्यावर अनेक विद्यार्थी शरदजवळ आले. समीर म्हणाला, काका, आज मी घरी जाऊन बाबांना मिठी मारणार. कृतिका म्हणाली, मी कधी बाबांना धन्यवाद म्हटलंच नाही, आज नक्की म्हणेन. शरद फक्त हसत होते. सायंकाळी शरद घरी आले. निखिलने दार उघडलं. कसं झालं भाषण? शरद काही बोलले नाहीत. तेवढ्यात त्यांच्या मागे अनघा मॅडम आल्या. मुक्ता आणि वैष्णवी आश्चर्याने उभ्या राहिल्या. मॅडम म्हणाल्या, मी खास एक गोष्ट सांगायला आले आहे. सगळे शांत झाले. त्या हसत म्हणाल्या, आज शरद काकांच्या भाषणाला संपूर्ण कॉलेज उभं राहून टाळ्या वाजवल्या. वैष्णवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. निखिलने बाबांचा हात हातात घेतला. बाबा, आज पुन्हा एकदा आमचा अभिमान वाढवलात. अनघा मॅडम निघताना म्हणाल्या, पुढच्या महिन्यात आमच्या कॉलेजमध्ये पालक सन्मान सोहळा आहे. शरद म्हणाले, छान. मॅडम हसल्या आणि त्या कार्यक्रमात आम्हाला शरद काकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे. शरद दचकले. मी प्रमुख पाहुणा? हो, पण मी तर साधा माणूस आहे. मॅडम म्हणाल्या, म्हणूनच, कारण मोठेपणा पदात नसतो, विचारात असतो. शरद काही क्षण गप्प राहिले. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या रात्री निखिल आणि वैष्णवी अंगणात बसले होते. वैष्णवी हळूच म्हणाली, दादा, आपण बाबांना खूप उशिरा समजलो. निखिलने आकाशाकडे पाहिलं. हो, पण आता उरलेलं आयुष्य त्यांना आनंद देण्यातच घालवायचं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या मनात एकच निर्धार होता. ज्या बापाने आयुष्यभर मुलांची स्वप्न पूर्ण केली, आता मूल त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला पंख देणार होती. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. दारात उभा असलेला तो अनोळखी माणूस शांतपणे शरद पाटीलकडे पाहत होता. निखिल, वैष्णवी आणि मुक्ता
यांच्या चेहऱ्यावर प्रश्नच प्रश्न होते. शरद हळू आवाजात म्हणाले, सुरेश तू? तो माणूस हलकासा हसला. हो शरद, मी सुरेश. निखिलने विचारलं, बाबा हे कोण? शरद काही क्षण गप्प राहिले. नंतर त्यांनी खोल श्वास घेतला. हा माझा लहानपणीचा जिवलग मित्र आहे. सुरेश म्हणाला, फक्त मित्र नाही, माझ्यासाठी तर हा देव माणसासारखा आहे. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. सुरेशने हातातली फाईल उघडली. त्यातून एक पिवळसर झालेली पावती आणि काही जुने फोटो आणि एक पत्र बाहेर काढलं. तो म्हणाला, आजपासून 25 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना अचानक मोठं ऑपरेशन करावं लागलं होतं. माझ्याकडे पैसे नव्हते. मी प्रत्येकाच्या दारात गेलो, पण कुणी मदत केली नाही. शेवटी शरदकडे आलो. मुक्ता शांतपणे ऐकत होती. सुरेशचा आवाज भरून आला. त्या दिवशी शरदने एकदाही विचार केला नाही. घरातल्या आईचे दागिने गहाण ठेवले आणि सगळी रक्कम माझ्या हातात ठेवली. मी विचारलं होतं, तुझं काय? तेव्हा हा फक्त एवढंच म्हणाला होता, मित्राचा बाप वाचला म्हणजे माझाच बाप वाचला. घरात बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. शरद पुढे म्हणाला, मी ते पैसे परत करायला अनेकदा आलो, पण शरद प्रत्येक वेळी म्हणाला, तुझ्या मुलांना शिकव, तेच माझे पैसे परत केलेस असं समज. आज माझा मुलगा मोठा उद्योगपती आहे आणि आज मी आलोय माझ्या मित्राचं ऋण फेडायला. त्याने एक लिफाफा शरदसमोर ठेवला. शरदने तो उघडला. आत मोठ्या रकमेचा धनादेश होता. शरदने तो लगेच परत केला. नको सुरेश, मी मदत विकली नव्हती. सुरेश हसत म्हणाला, मला माहिती होतं, म्हणूनच हा धनादेश तुझ्यासाठी नाही, हा तुझ्या नावाने गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी आहे. शरद पाटील शिक्षण निधी. शरदचे डोळे भरून आले. काही दिवसांनी कॉलेजचा पालक सन्मान सोहळा सुरू झाला. सभागृह खचाखच भरलं होतं. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. अनघा मॅडम व्यासपीठावर आल्या. आज आपण अशा व्यक्तीचा सन्मान करणार आहोत ज्यांनी आयुष्यभर स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाला महत्त्व दिलं. कष्ट, प्रामाणिकपणा, त्याग आणि प्रेम म्हणजे श्री शरद पाटील. संपूर्ण सभागृह उभं राहिलं. टाळ्यांचा कडकडाट अनेक मिनिटे थांबत नव्हता. शरद हळूहळू मंचावर गेले. त्यांच्या गळ्यात सन्मानचिन्ह घालण्यात आलं. शाल, श्रीफळ आणि मानपत्र देण्यात आलं. निखिल, वैष्णवी आणि मुक्ता यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. प्राचार्य म्हणाले, आजपासून आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी एका कष्टकरी पालकाला शरद पाटील आदर्श पालक पुरस्कार दिला जाईल. पुन्हा एकदा सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. शरद भाषणासाठी उभे राहिले. ते म्हणाले, आज मिळालेला हा सन्मान माझा नाही, तो प्रत्येक आईबापाचा आहे, जे स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून मुलांच्या स्वप्नांना पंख देतात. मुलांनो, आईवडिलांना महागड्या भेटवस्तू देऊ नका. त्यांना फक्त थोडा वेळ द्या. त्यांच्या शेजारी बसा. 2 प्रेमाचे शब्द बोला. कारण आईवडिलांना पैशांपेक्षा तुमचा सहवास जास्त प्रिय असतो. सभागृहातील अनेक जण रडत होते. कार्यक्रम संपल्यावर निखिल बाबांजवळ आला. बाबा, आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. वैष्णवी ही त्यांच्या गळ्यात पडली. आम्ही पुन्हा कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही. मुक्ता हसत म्हणाली, आता आपल्या घरात थकलेला बाप नाही, तर आनंदाने जगणारा बाप आहे. शरदने तिघांनाही मिठीत घेतलं. आकाशाकडे पाहत त्यांच्या डोळ्यात समाधान चमकत होतं. मनात ते हळूच म्हणाले, देवा, आता माझ्याकडे काही मागण्यासारखं उरलं नाही. सूर्य मावळत होता, पण शरद पाटील यांच्या आयुष्यात मात्र नव्या आनंदाचा सूर्य उगवत होता. कथा इथे समाप्त होते. या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की बाप कधीच आपल्या कष्टांचा हिशोब मागत नाही. तो फक्त मुलांच्या आनंदात स्वतःचं आयुष्य शोधत असतो. म्हणून आईवडिलांचा सन्मान करा, त्यांना वेळ द्या आणि ते असतानाच त्यांच्यावर मनापासून प्रेम करा. कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.